पडली ना एवढी गोल पहिली एक अख्खं नाही खाली खाली वाळलाय. ह्या रस्त्याच्या खालच्या बाजूला ही जी घरं आहेत, जर भूस्खलन झालं तर या घरांना धोका होऊ शकतो. घरांनाच नाही तर या ठिकाणी जी माणसं राहतात त्यांच्या देखील जीविताला धोका होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय परिस्थिती कशी आहे. जे भूस्खलन झालेलं आहे ते धोकादायक आहे, अपघात होऊ शकतो. जी दगडाची भिंत केलेली आहे ती भिंत जी आहे आपण पाहतोय. सुरेश भाऊ जरा इकडे येऊन बघा, डोळे उघडा, बघा नीट काय परिस्थिती आहे, किती भूस्खलन झाले. सुरेश भाऊ इथे मोठं झाड देखील कोसळलंय बघा. आता मला सांगा, जर हे भूस्खलन जर झालं तर रस्ता राहणार आहे का? ते दगडाची भिंत तग धरेल का? मग हे खालचं, मग इथली माती कोणी काढली बाबा? ही माती कोणी काढली? मालकाला विचारायचं. कोण मालक आहे? घरवाला. हे घरावाला आहे का? बरं, आता इथं भूस्खलन झालंय, रस्ता खचलाय, तुमच्या जीवाला धोका आहे ना. माझं घर तिथे आहे तिथे. घरात किती माणसं आहेत? घरात दोनच आहेत. दोनच माणसं आहे. काळजी घ्या. हा. आता ते रस्ता खचलाय कधी? आता कापला. काल परवा. हा. आता हे इकडं भूस्खलन कधी झालंय? ही माती कधी वाहून गेली? ही माती आता वरून खचल्यामुळे वाहून गेलेली आहे. आमचं त्यांचं बांधणं झालं. आम्ही काय म्हणत लय उकरू नका ना इकडे. हे ऐकत नाही आमचं. आमच्या माळात सगळे पाईप कोणच नाही का? रस्त्याच्या खालच्या बाजूला ही जी घरं आहेत, या घरांना जर भूस्खलन झालं तर धोका होऊ शकतो. इथे 10-15 घरं किंवा त्यापेक्षा अधिकची घरं असतील आणि मग इथे धोका होऊ शकतो. संबंधित विभागाने इकडे दक्षता घेण्याची गरज आहे. इकडे पाऊस खूप असतो, वेळीच जर दखल घेतली नाही तर घटना काही सांगून होणार नाही. प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना आपली विनंती आहे, इकडं लक्ष द्या, वेळीच काळजी घ्या, अन्यथा मोठी दुर्घटना होईल. आणि झाल्यावर मात्र एकमेकावर दोष देऊ नका. मगाशी सूरज वासगे म्हणाले, जर उद्या काही दुर्घटना घडली तर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. ही वस्तुस्थिती. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं घर आहे काय? हो. आता इथं माती खूप निघालेली आहे, काय तुमच्या जीवाला धोका वगैरे? आणि मग आहे की सर्व पाणी इथंच निघतंय, वरून सगळं उकारलेले. रस्त्याच्या खालून कोणी माती काढली सगळी? कुठली? इथली आंब्याच्या झाडाजवळ. आंबे झाडाचं फक्त सपाटीकरण केले. हो हो, पण तो खड्डा खूप खाली झालाय ना. हो, सपाटीकरण केले फक्त. पाठीमाग खड्डा होता. मान्य आहे, पण तुम्ही माती काढली, पाऊस पडला, हो, पाणी खाली खाली आलं, पूर्ण ह्या नाल्याने पाणी जात होतं. बरं. त्या नाल्याने एक पाणी सुद्धा निघालं नाही. मोर तिथून खिंडी बसून तिथपर्यंत. कशामुळे नाही निघलं पाणी? हे फोन लाईन वालेच का 4 बाऱ्या उकरले त्यांनी एक दस वरून काढलं नाही, वरच्या साईडने उकरले. सगळं पाणी खाली मुरतंय तिथं. म्हणजे खासगी नेटवर्क वाले, एअरटेल का जिओ, सगळ्या लाईनी गेलेले आहेत. 4 लाईनी गेलेले आहेत. तुमची मागणी काय? आमची मागणी आमची भरपाई द्यावी, एवढीच मागणी आहे फक्त सर. तुमचं नाव काय? रोहिदास बांगले. आता मला सांगा, जर जास्त पाऊस झाला, ते भूस्खलन खाली झालं, दगडी खाली आल्या तर तुमच्या घरांना धोका, तुम्हाला पण धोका आहे. हो. प्रशासनाकडे मागणी आमची फक्त आमची करावी, उदरणी व्हावी. चला ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. भातावणी झाली का? आता आम्ही चालू आहे काय? चालू आहे. बरं बरं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.